नमस्कार, मी सुहास किसन जिमरे. AHL पॅथॉलॉजी लॅबचा माझा व्यवसाय आहे मुंबईमध्ये. आपण सगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट करतोय. आपण सर्व्हिसेस ऑल ओव्हर मुंबई देतोय. करंटली आपण टार्गेट करतोय हॉटेल इंडस्ट्रीला. हॉटेल इंडस्ट्रीला बेसिकली का? कारण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉय लोक म्हणजे जे फूड हँडलर्स लोक आहेत त्यांच्यापासूनच लोक आपण तिकडे जेवायला जातो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तिथूनच डिसिजला सुरुवात होते. गव्हर्नमेंट काय सांगतं, FDA काय सांगतं की हॉटेल इंडस्ट्री पासच्या प्रत्येक लोकांचे मेडिकल चेकअप होणं गरजेचं आहे. ते आपण फोकस करून त्याच्यावर टार्गेट करतोय आपण. दॅट्स इट. खूप छान. हा खूप वेगळा विषय आहे सर. बरं सर, एखाद्याला कोणाला तुमच्याकडे संपर्क करायचा असेल, याविषयी काही आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील, ते कसं संपर्क करू शकतील? गुगलवर आपली रजिस्टर लॅबोरेटरी आहे, अल्फा हेल्थकेअर लॅबोरेटरी म्हणून. तिकडे आम्ही कनेक्ट करू शकता तुम्ही. आपलं फेसबुक, इंस्टाग्राम आणि आपलं लिंक्डइनला प्रोफाईल आहे, तिकडे कनेक्ट करू शकता. खूप सुंदर सर. याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे. बरं, मराठी माणूस आणि व्यवसाय असं म्हणतात, त्यांचा काही लांब लांबपर्यंत संबंध नाही. बरं, या व्यतिरिक्त जर मराठी माणसाने व्यवसायात उतरण्याचा एक मोठीशी रिस्क घेतली जरी, तरी कोण ना कोण त्याचे पाय खेचण्यासाठी असतं. बरं, तर आता ही आपण गैरसमजूत म्हणू शकतो किंवा अफवाही म्हणू शकतो. सर, तुमचं यावर मत काय? मग मला तरी असं वाटत नाही. व्यवसायाची सुरुवात 1630 पासून झालेली आहे. तर 1630 का म्हणेल? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा व्यवसाय म्हणून जर बघायला गेला आपण, तर त्यांनी त्यापासून सुरुवात केली. जसं अधिष्ठान, त्यानंतर व्यवसाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं बघितलं गेलं तर महाराजांनी आपल्याला त्या काळापासून 1630 पासून या व्यवसायात लोकांना टाकलेला आहे. तुम्ही बघत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका साईडला स्वराज्य स्थापन केलं, दुसऱ्या साईडला त्यांचे व्यवसाय म्हणून प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण मराठी माणूस म्हणतो की व्यवसायामध्ये नाहीये. 1630 पासून माणूस व्यवसायामध्ये आहे मॅडम. आणि आता आपण बघता आपल्या साजडे क्लबमध्ये 6,500 लोक इथे ऍज अ मेंबर्स म्हणून आहेत. असे महाराष्ट्रीयन लोकांचे भरपूर असे ग्रुप्स आहेत, तिथे महाराष्ट्रीयन लोक काम करतायत. म्हणजे मला तरी असं वाटत नाही की मराठी माणूस व्यवसायामध्ये नाहीये. तो आहे, फक्त दिसत नाही कुठे. अशा प्लॅटफॉर्ममध्ये दिसणार आहे नक्कीच.